प्रकृतेर्महास्ततोऽहंकारस्तस्माद् गणश्च षोडशकः तस्मादपि षोडशकात् पंचभ्यः पंचभूतानि. प्रस्तुत या कारिकेतून सांख्यशास्त्रानुसार महत इत्यादी कार्यांची उत्पत्ती किंवा आविर्भाव कसा झाला त्याची प्रक्रिया संक्षिप्ततः सांगितलेली आहे. कसं जगत उत्पन्न झालं सांख्यांच्या दृष्टीने त्याची संक्षिप्त प्रक्रिया या कारिकेमध्ये ईश्वर कृष्ण सांगतात. मागे प्रकृतीची सिद्धी केली की प्रकृती हे जगताचं कारण आहे, त्याची कारणं सांगितली. त्यानंतर पुरुष आहे तो कसा आहे, त्याचं अस्तित्व कसं आहे हाही विचार झाला. प्रकृती आणि पुरुषाचा संयोग झालेला आहे, त्यामुळे प्रकृती पुरुषाला सुखदुःखादी भोग देते आणि पुरुष प्रकृतीशी संयुक्त झाले असल्यामुळे प्रकृतीच्या ठिकाणी जडत्व असून सुद्धा ती जणू काही चैतन्यमय होते. हा सर्व विचार झाला. आता मग तत्कृतः सर्गः असं मागं गेलंय. म्हणजे प्रकृती पुरुषाच्या संयोगापासून हा सर्ग म्हणजे सृष्टी झालेली आहे. कशी झाली तर सर्ग क्रमम आह, त्या सृष्टीचा क्रम कोणत्या क्रमाने झाली तो क्रम या कारिकेमध्ये सांगितलेला आहे. कारण क्रम सुद्धा महत्वाचा असतो. वेदांतामध्ये सुद्धा क्रमाचा विचार केलाय. काही श्रुतिवाक्य सांगतात की क्रमाने सृष्टी निर्माण झाली, काही श्रुतिवाक्य सांगतात युगपत झाली, काही श्रुतिवाक्य सांगतात 3 महाभूतापासून झाली, काही पंचमहाभूतापासून वगैरे. खरं तर शास्त्रकारांना सृष्टी सांगायचीच नसते. सृष्टीचा अध्यारोप आहे, त्याचा अपवाद करायचा आहे आणि अपवाद करण्यासाठी मग सृष्टी सांगितली जाते. मग क्रम का सांगायचा तर क्रम सांगण्यामध्ये एक विशेष तात्पर्य असतं शास्त्रकारांचं की ज्या क्रमाने सृष्टी उत्पन्न झाली त्याच्या उलट क्रमाने आपल्याला ध्यान करता येतं. त्याला अहंग्रह ध्यान किंवा ध्येयानुसार ध्यान असं म्हटलेलं आहे. लय चिंतन म्हटलेलं आहे. पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश, पुन्हा मग माया आणि मग शबल ब्रह्म आणि मग निर्गुण निराकार ब्रह्म. अशा पद्धतीने आपल्याला अंतःकरणाच्या वृत्तीचा लय करता येतो. असं लय चिंतन करून ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी आपली वृत्ती स्थिर करता येते. याकरिता म्हणून क्रम सांगितला जातो. तसं इथं सुद्धा काल आपण पाहिलंय सर्वात पलीकडं काय आहे ते विषय, इंद्रिय. इंद्रियांच्या पलीकडं कोण आहे? मन. मनाच्या पुढे बुद्धी. बुद्धीच्या पुढे कोण आहे? बुद्धीच्या पुढे म्हणजे आतमध्ये असं घ्यायचं. बुद्धीच्या आतमध्ये कोण आहे? आणखी अव्यक्त समष्टी बुद्धी. त्याच्या आतमध्ये अव्यक्त म्हणजे प्रकृती आहे आणि प्रकृतीच्याही अंतर सर्वांतरः असं म्हटलंय. सर्वाच्या आतमध्ये सर्वश्रेष्ठ, सर्व सूक्ष्म, सर्व व्यापक असा आत्मा आहे. मग त्या आत्म्यापर्यंत जाण्यासाठी शाखा चंद्र न्यायाने. चतुर्दशीचा चंद्र दिसत नाही, अमावस्याला तर पूर्ण दिसतच नाही. चतुर्दशीला एकच कोर असते चंद्राची, दाखवायची आहे. मग त्यावेळेला आई काय करते? आपल्याला अगोदर एक झाडाची शाखा दाखवते. त्या शाखेची पुन्हा एखादी छोटीशी फांदी, त्याच्यामध्ये त्याचे 2-3 पानं आणि त्या पानाच्या 2 पानाच्या मधून बघ असं म्हटलं की त्याला चंद्र दिसतो. शाखा दाखवण्यात तात्पर्य नाही, चंद्र दाखवण्यात तात्पर्य. याला शाखा चंद्र न्याय म्हणतात. तसं इथं सृष्टी सांगण्यात तात्पर्य नाही, क्रम सांगण्यात तात्पर्य नाही. तर या क्रमाने आपल्याला पुरुषापर्यंत जायचंय, आत्मस्वरूपापर्यंत जायचंय. याकरिता या क्रमाचा विचार शास्त्रामध्ये केलेला आहे. तर सांख्यशास्त्रामध्ये जो हा सृष्टिक्रम सांगितला तो वेदांताने सुद्धा स्वीकारलेला आहे. वेदांताने आपल्या पद्धतीने ही सृष्टी सांगितली. हाच पूर्ण विचार स्वीकारला, स्वतःचं काही सांगितलं नाही असं नाही. स्वतःच्या पद्धतीनेही म्हणजे वेदांताने स्वतंत्र सृष्टी उत्पत्तीचा प्रकार सांगितलाय.
पण वेदांत म्हणतो की जर कोणाला सांख्यांची पद्धती आवडली सृष्टीची उत्पत्तीची तर आमचं काही म्हणणं काय अडचण नाही, त्यांची पद्धती स्वीकारा. किंबहुना कोणाचीही पद्धती तुम्हाला सृष्टीच्या उत्पत्ती संबंधी पटली आवडली तर काहीच अडचण नाही, आमचं सृष्टी कार्यासंबंधी काहीच म्हणणं नाही. फक्त एवढंच आहे, त्याला मिथ्या म्हणा, त्याला प्रातिभासिक आहे असं समजा. मग कोणत्याही पद्धतीनं तुम्ही सृष्टी झाली सांगा, आम्हाला मान्य आहे. असा वेदांताचा समन्वयाचा विचार आहे. तर इथं सांख्यांनी जो हा क्रम सांगितला, श्रीमद भागवत असेल किंवा काही ग्रंथांमध्ये हा क्रम स्वीकारलेला आहे. कशी सृष्टी झाली बघा. पदकृत आपलं हे पदच्छेद. प्रकृते हे महान ततः अहंकारः तस्मात् गणः च षोडशकः तस्मात् अपि षोडशकात् पंचभ्यः पंच भूतानि. अन्वय. प्रकृते हे महान ततः अहंकारः तस्मात् षोडशकः गणः जायते. अध्यारोत्पद आहे. तस्मादपि षोडशकात्, तस्मात् षोडशकात् अपि पंचभ्यः पंचभूतानि उत्पद्यन्ते जायन्ते. प्रकृते हे महान. आता हा संक्षिप्त विचार आहे. हे महत्त्व काय, कसं, त्याच्यापासून पुढं काय होतंय, हा सर्व विस्ताराने विषय पुढं कारिकेमध्ये स्वतः ग्रंथकारांनी सांगितलेला आहे. हा सृष्टी उत्पत्तीचा प्रकार आहे, त्यामुळे जास्त विस्तार करण्याचं काही कारण नाही. बघा, प्रकृते हे महान, प्रकृतीपासून महत्त्व समष्टी बुद्धी उत्पन्न होते. ततः अहंकारः, त्या महत्त्वापासून अहंकार नावाचं तत्व उत्पन्न होतं. तस्मात् षोडशकः गणः, त्या अहंकारापासून 16 प्रकारचा गण म्हणजे समुदाय, 16 प्रकारचे समुदायित पदार्थ उत्पन्न होतात. तस्मात् अपि षोडशकात्, त्या 16 पदार्थांच्या पैकी सुद्धा जी पंचभ्यः म्हणजे पंचतन्मात्रेभ्यः, पंचतन्मात्रांपासून पंचभूतानी 5 भूत उत्पन्न होतात. पंचमहाभूत. स्थूल. काय झालं? पहिल्यांदा प्रकृती. पुरुष तर आहेच आहे, पुरुष प्रकृतीचा संयोग आहे. आणि त्यामुळे काय झालं? मग प्रकृती सर्वांचं कारण आहे. मागेच सांगितलंय, सर्वांची ती कोणाची विकृती म्हणजे कार्य नाही. प्रकृती ही कशी आहे? अविकृती आहे, म्हणजे कारण आहे सर्वांचं. त्या प्रकृतीपासून महत्त्व झालं. महत्त्व या शब्दाचा अर्थ आहे समष्टी बुद्धी. आपण त्याला हिरण्यगर्भ म्हणतो वेदांतामध्ये. त्याला इकडे महत्त्व असं म्हटलेलं आहे. समष्टी बुद्धी आपल्या ठिकाणी आहे ती वेष्टी बुद्धी झाली. एका जीवाच्या शरीराच्या अंतर्गत असणारी जी बुद्धी त्याला वेष्टी बुद्धी म्हणायचं. आणि हे सर्व जीवांच्या बुद्धी मिळून समष्टी बुद्धी. तर ही समष्टी बुद्धी यालाच महत्त्व म्हणतात. सर्वांच्या बुद्धी सृष्टी उत्पन्न होताना अगोदर महत्त्व समष्टी बुद्धी उत्पन्न होते. मग पुन्हा काय होतं? समष्टी बुद्धीतून निश्चय करणारी बुद्धी असते, त्याच्यापासून अहंकार, अभिमान धारण करणारा अहंकार उत्पन्न होतो. हाही समष्टी अहंकारच आहे. मग त्या समष्टी अहंकारापासून पुढं षोडशकः गणः, 16 तत्व उत्पन्न होतात. ती 16 तत्व कोणती? पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, मन आणि पंचतन्मात्रा. हे झाले 16. मागे झालाय हा विषय. तर हे 16 तत्व उत्पन्न होतात. बरोबर ना? कोणापासून? अहंकारापासून. बरोबर. आणि या 16 मध्ये जे पंचतन्मात्रा आहेत ना, तस्मादपि षोडशकात्, त्या 16 पैकी असा अर्थ घ्यायचा. त्या 16 तत्वांमध्ये असणाऱ्या ज्या पंचतन्मात्रा, त्या पंचतन्मात्रांपासून पुढे पंचमहाभूत उत्पन्न होतात. तस्मात् षोडशकात् अपिचा अर्थ काय घ्यायचा? त्या 16 पदार्थांपासून मध्ये, बरोबर ना, 16 पदार्थांमध्ये असणारे जे पंचतन्मात्रा, त्या पंचतन्मात्रांपासून पंचमहाभूत उत्पन्न होतात. बरोबर. मग आता प्रकृती हे कारण आहे सर्वांचं. बरोबर. प्रकृतीपासून महान म्हणजे अहंकार आपलं महत्त्व झालं. महत्त्वापासून अहंकार, अहंकारापासून 16 तत्व वगैरे. बरोबर ना? तर हे मधले जे 7 आहेत ते प्रकृती विकृती आहेत. बरोबर ना? अहंकार प्रकृतीपासून झाला, आपलं महत्त्व समजतंय ना? महत्त्व कोणापासून झालं? प्रकृतीपासून झालं. आणि अहंकाराला उत्पन्न करतं प्रकृती विकृती.
अहंकार महत्त्वापासून झाला आणि आपल्या पुढच्या 16 तत्वांना उत्पन्न करतो. अहंकार सुद्धा काय झाला? प्रकृती विकृती झाला. आणि 16 पैकी बरोबर ना पंचतन्मात्रा सुद्धा काय झाल्या? अहंकारापासून उत्पन्न झाल्यात आणि पुढे पंचमहाभूतांना उत्पन्न केलंय. म्हणजे पंचतन्मात्रा सुद्धा प्रकृती विकृती. म्हणजे पंचतन्मात्रा, महत्त्व, अहंकार एवढे प्रकृती विकृती. आणि त्याच्यामध्ये पुन्हा पंचमहाभूत जे आहेत बरोबर ना, पंचमहाभूत, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि मन हे राहिले. एवढे 16 जे आहेत ते फक्त विकृतीच आहेत, म्हणजे कार्यच आहेत असा अर्थ. समजलं? आता याच कारिकेचा विस्तार हळूहळू पुढे केल्या जाणार आहे. बरोबर ना. कारिकेच्याच शब्दांचा वेध घेत अर्थविचार करीत आपण पुढे जाऊ. एकाच ठिकाणी सर्व सांगत बसला, अहंकार, गणश, ज्ञानेंद्रिय कशी कुणापासून, सत्वगुणापासून कशी झाली वगैरे, हे सर्व इथं सांगण्याचं कारण नाही. हाच विचार. आता हे सूत्र झालं पुढच्या ग्रंथाचं. जवळजवळ पुढे आता 20-22 कारिका आहेत की त्यांच्यामध्ये पुढच्या सर्व कारिका या कारिकेचं भाष्य आणि ही कारिका सूत्र आहे. आता बघा, भाष्य सुरू झालं. एक एक आता क्रमाने सांगतायत. आता पुढच्या कारिकेमध्ये बुद्धी सांगतायत. कोण सांगतायत? बुद्धी. कारण प्रकृती सांगितली मागे. इकडे बघा माझ्याकडे. मागे काय सांगितले? प्रकृतीर महान सांगितलं नाही तर मागे प्रकृतीचं वर्णन होऊन गेलंय. प्रकृती आहे, ती कशी आहे वगैरे, साधर्म्य वैधर्म्य सारं झालंय. आता महान, प्रकृतीपासून महान म्हणजे महत्त्व होतं. महत्त्व शब्दाचा अर्थ आहे बुद्धी. मग ते आता बुद्धीचं लक्षण, बुद्धीचे धर्म वगैरे पुढच्या कारिकेमध्ये सांगतायत क्रमाने. अध्यवसायो बुद्धिर्धर्मो ज्ञानम विराग ऐश्वर्यम सात्विकमेतद्रूपम तामसमस्माद् विपर्यस्तम अध्यवसायो बुद्धिर्धर्मो ज्ञानम विराग ऐश्वर्यम सात्विकमेतद्रूपम तामसमस्माद् विपर्यस्तम अध्यवसायः बुद्धिः धर्मः ज्ञानं विरागः ऐश्वर्यं सात्विकम् एतद्रूपं तामसम् अस्मात् विपर्यस्तम्. अन्वय. अध्यवसायः बुद्धिः हे बुद्धीचं स्वरूप सांगितलंय. पुढे धर्म सांगतायत तिचे. धर्मः ज्ञानं विरागः ऐश्वर्यं एतत् सात्विकम रूपम च अस्मात् विपर्यस्तम तामसम. अर्थ बघा. अध्यवसायः बुद्धी. अध्यवसाय शब्दाचा अर्थ होतो निश्चय. बुद्धी तत्र निश्चयात्मिका बुद्धी. वेदांताने सुद्धा हाच विचार सांगितला. बुद्धी काय करते? निश्चय. म्हणून तर बुद्धी निश्चये आत्मज्ञान. निश्चय करणारी कोण असते? बुद्धी. हाची निश्चय माझा. माझा म्हणजे बुद्धीचा असतो. समजतंय ना? तर अध्यवसाय कोणत्याही पदार्थाच्या संबंधाने निश्चय करणारे. हे पुस्तक आहे, पुस्तक आहे नाही, पुस्तकच आहे. समजतंय? हा पेनच आहे, हे वस्त्रच आहे. अशा प्रकारचं त्या पदार्थाचं ज्ञान करून देऊन त्या पदार्थाच्या संबंधी निश्चय करून देणारी, निश्चय करणारी कोण आहे? बुद्धी तत्व आहे आपल्या ठिकाणी. बरोबर ना? त्यालाच बुद्धी म्हणतात. म्हणून तर निश्चय करायचा आहे परमार्थामध्ये. काय करायचा? परमार्थ म्हणजे काय धांगडधिंगा नाही. परमार्थ म्हणजे निश्चय असतो इथं परमार्थात. दुसरं काही लागत नाही. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेचे. म्हणून निश्चय पाहिजे परमार्थात. पक्का दृढ निश्चय. ईश्वर आहे तर आहेच आहे. त्याच्यात काय एवढं श्रद्धा धारण करायची तरी काय गरज आहे? श्रद्धावान लोक पलीकडचे, निश्चयवान पुरुष मोठा आहे. श्रद्धावाले भाविक मागं पडतात. त्यांना श्रद्धा धारण करून बसावं लागतं. श्रद्धेचा कधी भंग होईल सांगता येत नाही, पण निश्चयाचा कधी भंग होत नाही. एकदा झाला की झाला.
हे पुस्तक आहे कळलं की आता हे मरेपर्यंत पुस्तकच आहे, बरोबर ना. मृत्यूनंतर पुन्हा जन्माला तर याला पुस्तकच म्हणतात. याच्यामध्ये काही बदल होणार नाही. निश्चय परमार्थात महत्वाचा आहे, आणि निश्चय करण्यासाठी कोण पाहिजे? बुद्धी. म्हणून बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशी राजे. परमात्म्याचा फक्त निश्चय करा, परमार्थ संपला. निश्चय महत्वाचा आहे. आणि निश्चय करणारी कोण आहे? बुद्धी आहे. का ती निश्चय करू शकते? परमात्म्याच्या जवळ आहे. आत्म्याच्या सर्वात जवळ तत्व कोण आहे? बुद्ध. हे बुद्धीच्या पलीकडे गेले की आत्माच आहे. बुद्ध हे परत असतो सहा. म्हणून आत्म्याच्या जवळ सन्निकट कोण आहे? बुद्धी. त्या आत्म्याचं प्रतिबिंब ग्रहण करणारी कोण आहे? बुद्धी. म्हणून बुद्धी निश्चय करू शकते, आणि बुद्धीचं निश्चय करणं हे काम आहे. निश्चय करणं हे स्वरूप आहे असा अर्थ. अध्यवसाय बुद्धी. आता बुद्धीचे काही गुण सांगतायत बघा. धर्म, ज्ञान, विराग म्हणजे वैराग्य, आणि ऐश्वर्य. याचे अर्थ पाहू आपण. हे 4 धर्म आहेत. कुणाचे? बुद्धीचे. धर्म म्हणा, गुण म्हणा, या बुद्धीचे हे विशेष महत्वाचे सर्वात हे 4 गुण आहेत. धर्म, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य. एतत् सात्विकम रूपम. बुद्धीचे हे सात्विक रूप आहेत, स्वरूप आहेत, सात्विक गुण आहेत हे. मग सर्वांची बुद्धी अशी सात्विकच असते असं नाही. धर्म, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य. काही जणांची बुद्धी तामशी पण असते, कारण ते प्रकृतीपासून झालेलं तत्व आहे. प्रकृती त्रिगुणात्मक आहे, त्यामुळे बुद्धीत 3 गुण आलेच आहेत, बरोबर ना. मग त्या बुद्धीचं तामशी रूप कोणतं आहे? तामसम अस्माद विपर्यस्तम. याच्यापेक्षा उलट त्याला म्हणायचं तामस. म्हणजे धर्माचा अभाव, अधर्म, ज्ञानाचा अभाव, अज्ञान, विरागाचा अभाव, आसक्ती, राग, आणि ऐश्वर्याचा अभाव, दारिद्र्य. समजतंय ना. हे सगळ्या गोष्टी कोणाचा धर्म आहेत? बुद्धीचं. पण कोणता, कसा धर्म? तामस, तामशी रूप आहे हे. आणि हे सात्विक रूप आहे. धर्म, ज्ञान. म्हणले धर्म म्हणजे काय? बघा आता वाचस्पती मिश्रांनी थोडक्यामध्ये याची लक्षणं केलेली आहे. अभ्युदय निश्रेयस हेतुस्स धर्म. आपल्या उत्कर्षाला, कल्याणाला, ऐहिक पारलौकिक उत्कर्षाला जो कारण ठरतो त्याला धर्म म्हणतात. आणि निश्रेयस शब्दाचा अर्थ आहे मोक्ष. मोक्षाला जो हेतू ठरतो, कारण ठरतो, त्यालाही धर्म म्हणतात. म्हणजे आपलं ऐहिक, पारलौकिक आणि आपलं आत्यंतिक असं कल्याण होण्यासाठी जो कारण ठरतो त्याला म्हटलं जातं धर्म. धर्माचं आचरण केलं की तुमचं ऐहिक, पारलौकिक उत्थान होणार, प्रगती होणार, आणि आध्यात्मिक कल्याण होणार तुमचं. म्हणून धर्माचं लक्षणच असं केलंय. यतो अभ्युदय निश्रेय सिद्धिस्स धर्म. थोडक्यामध्ये सांगितलेलं आहे. याच्यामध्ये सुद्धा अभ्युदयाला कारण कोण ठरतो? याग, दानादी अनुष्ठान जनित धर्म. अभ्युदय हेतू. आपण यज्ञ केला, दान धर्म केला, काही अनुष्ठान, जप, तप, पुण्य उत्पन्न करणारी साधनं जर केली तर त्याला म्हटलं जातं अभ्युदयाला कारण ठरणारा धर्म. आणि अष्टांग योग अनुष्ठान जनितश्च निश्रेयस हेतु. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी या अष्टांग योगाच्या अनुष्ठानाने उत्पन्न होणारा जो धर्म त्याला म्हटलं जातं मोक्षाला कारण ठरणारा धर्म. असं सांख्यांचा विचार आहे. हे झालं धर्माच्या संबंधी. हा बुद्धीचा धर्म आहे. कोण? धर्म. समजताय ना. त्यानंतर ज्ञान. ज्ञान कोणतं? ब्रह्मात्मैक्य ज्ञान का? नाही, कारण ते थोडंच वेदांत चाललाय. इथं सांख्य योग आहे. प्रकृती पुरुष अन्यथा ख्यातीर ज्ञानम असं लक्षण केलंय. किंवा गुण पुरुष अन्यथा ख्याती. अन्यथा नाही बरं, चुकीचं लिहिता नाही. गुण शब्दाचा अर्थ होतो प्रकृती, बरोबर ना. गुण आणि पुरुष. अन्यता असा अर्थ. अन्यता ख्याती. गुण वेगळे, पुरुष वेगळे, असं अन्यता ख्याती. अन्य म्हणजे भिन्न, असं भिन्नतेचं ज्ञान होणं. ख्याती म्हणजे ज्ञान, प्रतीती. गुण वेगळे. बद्धो मुक्तो इति व्याख्या गुणतो मे न वस्तुतः गुणस्य माया मूलत्वान न मे मोक्षो न बंधनम. श्रीमद भागवतामध्ये चिंतन आलेलं आहे. वास्तविक पाहता मी बद्धही नाही आणि मी मुक्तही नाही. मग माझ्या ठिकाणी बंध मोक्ष कशामुळे आलेला आहे? गुणामुळे.
गुणतः मे, गुणामुळे माझ्याकडे तो माझ्या ठिकाणी वाटतो. पण हे सगळे गुण कसे आहेत? माया मूलत्वात, हे प्रकृती रूप आहेत सगळे. कोण? गुण. म्हणून न मे मोक्षो न बंधनम, मला मोक्षही नाही मला मुक्तता नाही, असा मी आहे. समजतंय का? असं ज्ञान होणं, गुण वेगळे पुरुष वेगळा, प्रकृती वेगळी पुरुष वेगळा, असं अन्यतेचं ज्ञान होणं, याला म्हटलं जातं ज्ञान. हे सांख्याचं ज्ञान. विराग, पुढे सांगितलंय विराग. विराग म्हणजे वैराग्य. विगत राग यस्मात तत्वैराग्यम. बरोबर. रागाचा अभाव. राग म्हणजे क्रोध असा अर्थ नाही. राग शब्दाचा अर्थ आसक्ती, आसक्तीचा अभाव, त्याला म्हटलं जातं वैराग्य. या वैराग्याचे काही प्रकार सांगितलेत सांख्यशास्त्रामध्ये, वेदांतातही आहेत. हेच 4 प्रकार सांगितलेत, भक्तिशास्त्रातही सांगितले जातात. वैराग्याचे 4 प्रकार सांगितले. यतमान वैराग्य, व्यतिरेक वैराग्य, एकेंद्रिय वैराग्य आणि वशीकार संज्ञक वैराग्य. एका वैराग्याचं लक्षण दिलं या ठिकाणी. हे जे विषय असतात यांच्या आसक्ती आपल्या अंतःकरणामध्ये संस्कार रूपाने राहिलेले असतात. अनंत जन्मामध्ये आपण विषय भोगत आलोय, त्यामुळे त्या विषयी भोगाचे संस्कार आपल्या अंतःकरणामध्ये गुप्त रूपाने असतात. आणि त्या संस्कारामुळे आपण विषयाकडे पुन्हा काय होतो? प्रवृत्त होतो. संस्कार म्हणजे सूक्ष्म वासना. त्या वासनांमुळे आपली प्रवृत्ती विषयाकडे पुन्हा पुन्हा होत असते. मग विषयाकडे धावणारी इंद्रिय, मन, यांना आवरण्याचा प्रयत्न, प्रारंभिक प्रयत्न करणं, त्याला म्हटलं जातं यतमान. यतमान शब्दाचा अर्थ आहे प्रयत्नशीलता. बरोबर. प्रयत्न करणं. अजून कधी प्रयत्नच नव्हता केला, पण आता प्रयत्न सुरू केला. इंद्रियांना विषयाकडे नाही जाऊ द्यायचा, अडवायचा, त्याला प्रत्याहार करायचा. बरोबर ना. याला म्हटलं जातं यतमान वैराग्य, प्रारंभिक प्रयत्न. पुढचा आहे व्यतिरेक. व्यतिरेक शब्दाचा अर्थ असा आहे की प्रयत्न करता करता मग असं होतं की काही इंद्रिय त्यांच्या विषयाकडे जाण्यापासून आवरले गेले, पण काही इंद्रिय मात्र अजून आवरत नाहीत. अशा स्थितीमध्ये असणारं जे वैराग्य असतं त्याला म्हटलं जातं व्यतिरेक वैराग्य. काही विषयांचा इंद्रियापासून व्यतिरेक झाला, परंतु काही मात्र विषय अजून आवरता आले नाही, त्याला म्हटलं जातं व्यतिरेक वैराग्य. पुढे आहे एकेंद्रिय वैराग्य. एकेंद्रिय म्हणजे काय? आता कोणतंही इंद्रिय कोणत्याही त्यांच्या विषयाकडे जात नाही. सगळे विषयापासून मन, आपलं इंद्रिय आवरली पण मन नाही आवरत. समजतंय का? त्याला म्हटलं जातं एकेंद्रिय. आता एकच इंद्रिय शिल्लक राहिलंय. कोण? मन. ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय यांच्या विषयापासून यांना आवरलं, पण मन मात्र जात आहे, मन मात्र विषयाकडे धावतंय. अशा स्थितीमध्ये असणारं जे वैराग्य त्याला म्हटलं जातं एकेंद्रिय वैराग्य. आणि शेवटचं आहे वशीकार संज्ञक वैराग्य. वशीकार नावाचं वैराग्य. याचा अर्थ सांगितला पतंजलींनी योगसूत्रामध्ये. दृष्टानुश्रविक विषय वितृष्णस्य वशीकार संज्ञा वैराग्यम. तोच अर्थ इथंही स्वीकारला. दृष्ट म्हणजे पाहिलेले जगतातले विषय, अनुश्रविक म्हणजे वेदामध्ये सांगितलेले ऐकले जाणारे जे दिव्य अशा प्रकारचे स्वर्गातले ब्रह्मलोकातले विषय. या कोणत्याही विषयाच्या विषय वितृष्णता, कोणत्याही प्रकारची तृष्णा, आसक्ती अंतकरणात नसणे, याला म्हटलं जातं वशीकार वैराग्य. ज्ञानोबरायांनी या वैराग्याचं भाष्य केलंय. ऐहिकेचे का परत्रीचे भोग पायिक झाले या इच्छेचे, परी भोगावे हे न रुचे मना माझी, याला म्हटलं जातं वशीकार संज्ञक वैराग्य. बरोबर. हे 4 वैराग्याचे प्रकार आहेत. पण हे 4 प्रकार अपर वैराग्याचे आहेत, हे पण ध्यानात ठेवा. हे अपर वैराग्य आहे. अजून पुढे पर वैराग्य शिल्लक आहे. याच्यापेक्षा श्रेष्ठ असणारं एक वैराग्य आहे पर. पण क्रमाक्रमानेच गेलं पाहिजे. यतमान वैराग्यातून व्यतिरेक वैराग्यात गेलं पाहिजे, व्यतिरेक वैराग्यातून एकेंद्रियातून वशीकार, आणि वशीकार संज्ञक वैराग्य झालं की प्रकृती पुरुष अन्यता ख्यातीरूप ज्ञान प्राप्त होतं. ज्ञान प्राप्त झालं की ज्ञानाच्या नंतर मग ज्ञानोत्तर जे वैराग्य असतं त्याला पर वैराग्य म्हटलंय. तत्परम, योगशास्त्रामध्ये असं वर्णन केलंय. तत्परम, त्याला पर वैराग्य म्हणतात. पुरुष ख्यातेर गुण वैतृष्ण्यम.
पुरुष ख्याते हे, पुरुष आणि प्रकृतीची ख्याती झाली म्हणजे ज्ञान झालं, भिन्नतेचं ज्ञान झालं, विवेक झाला, कळालं प्रकृती कशी आहे, मी पुरुष कसा आहे. यथार्थ ज्ञान झाल्याच्या नंतर गुणवैतृष्ण्यम म्हणजे त्या सत्वगुणाच्या विषयी सुद्धा वितृष्णता सिद्ध होते. आता मला ज्ञानही नको, आता मला वैराग्याचीही गरज नाही. माऊली म्हणतात ते वैराग्याचे गाढले अंगी त्राण होते जे भले, ते हे नावे कढिले तेव्हाची करे. आता विवेकाची गरज नाही, वैराग्याची गरज नाही, ज्ञानाची गरज नाही, धर्माची सुद्धा गरज नाही. अशा प्रकारे सत्वगुणाच्या विषयीची सुद्धा आसक्ती ज्ञानोत्तर दशेमध्ये जेव्हा निवृत्त होते तेव्हा त्या अनासक्तीला म्हटलं जातं परवैराग्य. ज्ञानाच्या नंतर त्याला वैराग्य आवडतं का विषय आसक्ती, आसक्ती नाही आणि विरक्ती नाही, स्वस्वरूपे विकल्पो नसते. अशा स्थितीमध्ये असणारं वैराग्य, तो वैराग्यालाही महत्व देत नाही आणि आसक्तीलाही महत्व देत नाही, किंवा दोन्ही माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी नाहीत म्हणतो. याला म्हटलं जातं परवैराग्य. विषय पासीही आलिया सेन रिघे हे काय म्हणून. विषय जवळ आलेत पण हे काय आहेत, या विषयापासून मला सुख होईल का दुःख होईल, अशा प्रकारचा त्या विषयाच्या संबंधीचा त्या पुरुषाला झालेला बोध म्हणजे त्या विषयाची अनोळख, त्या विषयाला मोजितच नाही. विषय पाशीही आलिया सेन रिघे, आठवणही होत नाही त्याला हे काय आहे, असं काय आहे हे औत्सुक्यानं सुद्धा तो म्हणत नाही. त्याला यत्किंचित उत्सुकताच नसते, हे काय होय असं सुद्धा म्हणत नाही. त्याला म्हटलं जातं परवैराग्य. किंबहुना या विषयात हे काही जया आपण पे वाचुनी नाही, तो विषय नसेवी हे काही विचित्र. त्याचे जे मन आहे ना, माऊलीने असं वर्णन केलं, इंद्रियाच्या गावालाच येत नाही. त्याचं मन आतमध्ये आहे, मनाच्या थोडंसं पुढं इंद्रिय आहेत आणि इंद्रियाच्या पुढे विषय आहेत. विषयाकडे जाण्यासाठी आधी इंद्रियाच्या माध्यमातून जावं लागतं, पण त्याचं मन इंद्रियाच्याच गावाला येत नाही, तर विषय सेवन करीत नाही. हे वेगळं सांगण्याची काय गरज आहे. कैमुती कन्या आहे, माऊलीने सांगितलं. इंद्रिय जया आपण पे सांडून कही म्हणजे स्वस्वरूप स्थितीला सोडून इंद्रिय ग्रामावरी येणे नाही, इंद्रियाच्याच गावाला येत नाही, तो विषय न सेवी हे काही विचित्र. तो विषय सेवन करत नाही हे विचित्र, हे वेगळं सांगण्याची काय गरज आहे. तो विषयाच्या गावाला कधी पोहोचणार आहे, इंद्रियाच्याच गावाला अजून गेला नाही. याचा अर्थ असा आहे, याला म्हणायचं परवैराग्य. अशा प्रकारचं वैराग्य हा धर्म कुणाचा आहे, बुद्धीचा. असं वैराग्य त्याला प्राप्त झालेलं असतं, पण तो महात्मा म्हणत नाही हे वैराग्य मला झालं, कारण मी म्हणजे पुरुष आत्मा, आणि हे वैराग्य स्वतः बुद्धीचा धर्म आहे, माझा नाही. त्यामुळे मी वैराग्यवान आहे असं कोणी म्हणत असेल तर समजून घ्यायचं हा पक्का अज्ञानी आहे. याला अजून हेही माहिती नाही की वैराग्य हा बुद्धीचा धर्म आहे, अंतःकरणाचा धर्म आहे, तुझा नाही. आसक्ती जसा अंतःकरणाचा धर्म आहे तसं वैराग्य सुद्धा अंतःकरणाचं सात्विक रूप आहे. समजतंय. आणि वैराग्याच्या नंतर पुढे सांगितलंय ऐश्वर्य. ऐश्वर्य सुद्धा याच बुद्धीचा धर्म आहे. ऐश्वर्य कोणतं, तर हे ऐहिक ऐश्वर्याचा कोण विचार करत बसला एवढा. ऐहिक ऐश्वर्य सांगितलंच नाही सांख्यशास्त्रामध्ये, योगशास्त्रामध्ये. ऐश्वर्य म्हणजे ईश्वरता, ईश्वरस्य भाव ऐश्वर्यम, ईश्वरत्व, स्वामित्व, ईश्वर संबंधी असतं त्याला ऐश्वर्य म्हणतात. मग कोणतं ऐश्वर्य आहे, बुद्धीचं. वैभव म्हटलं ना माऊलीने, बुद्धीचे वैभव. वैभव म्हणजे काय, ऐश्वर्य. काय बुद्धीचं वैभव किंवा ऐश्वर्य. इथं सांख्यशास्त्रकार सांगतात अणिमादिम अष्टमहासिद्धी हे या बुद्धीचं ऐश्वर्य आहे. अनिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, वशित्व, ईशित्व या अष्टमहासिद्धी आहेत. याचंही थोडक्यामध्ये लक्षण केलेलं आहे. अनिमा शब्दाचा अर्थ काय, अनुभव. अनिमा अनुभव म्हणजे अत्यंत सूक्ष्म होता येतं. इतका सूक्ष्म होतो की शिलामापी प्रविशती. वाचस्पती मिश्र म्हणतात इतका सूक्ष्म तो होतो की एखाद्या शिळेमध्ये सुद्धा म्हणजे पाषाणामध्ये, दगडामध्ये सुद्धा तो प्रवेश करू शकतो, इतका सूक्ष्म होतो. त्याला म्हणतात अणिमा. योगाचं अनुष्ठान किंवा प्रकृती पुरुषाचं चिंतन, लयचिंतन करता करता त्याला या अष्टमहासिद्धी प्राप्त होतात. हा बुद्धीचा धर्म आहे. त्यात पहिला त्याला ऐश्वर्य बुद्धीला प्राप्त होतं ते म्हणजे अणिमा. दुसरा आहे लघिमा. अणिमा, लघिमा. लघिमा म्हणजे लघु भाव, लघुतेचा भाव म्हणजे हलका होतो. इतका हलका होतो
की तो असं म्हटलंय, सूर्य मरीचीन अवलंब्य सूर्यलोकम याती. मरीची शब्दाचा अर्थ आहे किरण. सूर्याच्या किरणांना पकडतो आणि सूर्यलोकाला जातो, इतका तो काय होतो, हलका होतो. याला म्हटलं जातं लघिमा. आपलं ऐकून ठेवा, दुसरं काय आता आपल्या श्रवण. येथ मोक्ष असे ऐता श्रवणाची माझी, दुसरं काय आपल्याला मिळणार याच्यामध्ये. बघा, गरिमा. गरिमा म्हणजे याचा अर्थ काय, मोठेपणा. गुरुभाव. यतः गुरुर्भवती. गुरु म्हणजे सद्गुरू होतो असा अर्थ नाही, जड होतो, जड. त्याचं शरीर असं जड होतं. वाचस्पतींनी असं म्हटलंय की इतका जड होतो, दिसायला तर बारीक आहे, शरीर छोटंच आहे, पण मोठा असा प्रलयाचा जरी वारा आला तरी त्याला अणुमात्र सुद्धा ढळवू शकत नाही, हलवू शकत नाही, इतका जड होतं. याला म्हटलं जातं गरिमा. त्यानंतर महिमा. त्याच्या ठिकाणी महिमा, महतो भाव महिमा म्हणजे व्यापक होतो, मोठा होतो, पर्वता एवढं शरीर धारण करू शकतो. त्याला म्हटलं जातं महिमा. ज्ञानेश्वर महाराजांनी त्या विहिरीमध्ये जाऊन पाणी पिलं, त्या मारवाड प्रांतामध्ये, मध्य प्रदेशमध्ये ती आहे म्हणतात अजून विहीर. सूक्ष्म झाले ज्ञानोबर आहे. अनिमा आपलं लघिमा, लघुभाव, लहान झाले, छोटे झाले, पक्षाचं रूप घेतलं, गेले खाली. याला म्हटलं जातं लघिमा. त्यानंतर अनिमा, महिमा, लघिमा, गरिमा 4 कळाल्या ना. पुढची 5वी सिद्धी आहे प्राप्ती. ही प्राप्ती शब्दाचा अर्थ आहे की जगतातली कोणतीही गोष्ट तो कुठेही कितीही लांब असली, दूर असली, तरी त्या वस्तूपर्यंत तो आपल्या इंद्रियांना प्रसारित करू शकतो. म्हणजे हाताने अमेरिकेमध्ये एखादी वस्तू ठेवली तर हाताने तो इथून त्याचा हात अमेरिकेपर्यंत जातो, तो इथंच बसतो, त्याचा हातच फक्त अमेरिकेला जाऊन ती वस्तू घेऊन येतो, असं वर्णन केलं. यतः अंगुल्य ग्रहणेन स्पृशती चंद्रमसम. हाताने तो चंद्राला स्पर्श करतो, चंद्रापर्यंत त्याचा हात जातो आणि चंद्राचा स्पर्श करून तो वापस येतो. एकाच ठिकाणी बसलेला असताना सुद्धा त्याची इंद्रिय अशी इतके प्रसारित होतात. याला म्हटलं जातं प्राप्ती. बसल्या बसल्या तो कुठेही, आपल्याला उठून घ्यावं लागतं एखादी वस्तू, प्राप्ती म्हणजे त्याला जागेवर प्राप्त आहे. एके ठाई बैसला परी सर्वत्र तोची गेला. एका ठिकाणी बसल्या बसल्या तो कुठेही वस्तू असली तर तो हाताने घेऊ शकतो. त्याला म्हटलं जातं प्राप्ती. 6वी सिद्धी आहे प्राकाम्य. इच्छा अनभिघात प्राकाम्यम. म्हणजे काय, त्याच्या इच्छेचा कधीही अनभिघात होत नाही, इच्छेवर आघात होत नाही. म्हणजे इच्छा केली की पूर्णच होणार. याला म्हटलं जातं इच्छा अनभिघात. म्हणजे काय, भूमौ उन्मज्जती निमज्जती च यथोदके. त्याला जर वाटलं की भूमीमध्ये मला काय करायचंय, उन्मज्जन करायचंय, भूमीमध्ये आतमध्ये जायचंय भूमीत, तर तो भूमीमध्ये जाऊ शकतो. आणि त्याला जर वाटलं, उन्मज्जती म्हणजे पोहणं, बरोबर ना, त्याला वाटलं भूमीमध्ये मला पोहायचंय तर भूमीमध्ये तो असं पोहू शकतो. आणि त्याला वाटलं पाण्यामध्ये मला झोपायचंय, पाण्यामध्ये मला बसायचंय आतमध्ये जाऊन, तर पाण्यामध्ये जाऊन तो हजारो वर्ष पण बसू शकतो. निमज्जतीच्या यथोदके, पाण्यामध्ये जाऊन तो बसू शकतो, भूमीवर पोहायचं काम करू शकतो. इतका तो प्राकाम्य अवस्थेला. प्राकाम्य म्हणजे काय, त्याच्या अंतःकरणामध्ये जे उत्पन्न होणारी इच्छा आहे त्याचा कधीही, त्याच्या कामनेचा कधी अनभिघात होत नाही, अभिघात होत नाही, म्हणजे अनभिघात असतो. याला म्हटलं जातं प्राकाम्य. पुढे आहे वशित्व. वशित्व शब्दाचा अर्थ आहे जगतातील कोणत्याही वस्तूला आपल्या वशीभूत करणं. त्याच्या इच्छेनुसार ती वस्तू, पुढची व्यक्ती वागायला लागते. आपण वशीकरण म्हणतो ना, काय तिथं वशित्व सिद्धी म्हटलेलं आहे. वशीकरण म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीला भारणं, हे करणं की आपण सांगल तशीच त्या व्यक्ती वागली पाहिजे. त्याच्याकडे पाहिलं, जर त्याला इच्छा असली की आता ब्रह्मा उठणार आणि पाणी घेऊन आला पाहिजे, तो उठणार आणि आणणारच लगेच. त्याच्यामध्ये एवढी ताकद येते. याला म्हटलं जातं यतः भूतभौतिकम वशी भवती अवश्यम. सगळ्या भूतभौतिक वस्तू त्याच्याकडे वशीभूत होतात. याला म्हटलं जातं वशित्व. आणि शेवटची सिद्धी आहे ईशित्व. ईशित्व म्हणजे स्वामित्व, मालक होतो. जगतातील कोणत्याही भूतभौतिक पदार्थांचा काय होतो, तो स्वामी होतो. स्वामी, मालक. भूतभौतिकानां प्रभवस्थितिलयानां इष्टे. इष्टे इति ईश्वरः. ईशनशील
होतं. म्हणजे काय, जगतातील कोणताही पदार्थ त्याला काही उत्पन्न करावा वाटला तर उत्पन्न करू शकतो, नवीन सृष्टी उत्पन्न करू शकतो. एखाद्या पदार्थाचा नाश करायचा म्हटलं तर तो करू शकतो. म्हणजे उत्पत्ती, स्थिती, प्रलय ईश्वरासारखे तो करायला लागतो. विश्वामित्राने नवीन सृष्टी उत्पन्न केली की नाही? असं म्हणतात ही म्हैस वगैरे त्याच्या सृष्टीतलीच आहे. त्यात काय वेगळं? आताच्या कलियुगातल्या मनुष्यांनी एक नवीन गाय सुद्धा जन्माला घातली, जर्सी गाय, की नाही? नवीन प्रतिसृष्टी केली. असं त्या योगी पुरुषाला सामर्थ्य प्राप्त होतं की जसं आपण ऐकतो ना, दुर्वासांनी आपल्या जटातून एक हे काढली आणि त्याच्यावर फेकली. कोणावर? तो राजा अंबरीश राजावर, अंबरीशावरती फेकली. त्याला काय म्हटलं जातं? एखाद्या जटेतल्या केसातून सुद्धा तो एखादी राक्षसी कृतिका उत्पन्न करू शकतो. याला म्हणायचं ईशित्व. इथे एखादा पदार्थ, व्यक्ती, एखादा मनुष्य, एखादं बाळ जन्माला यावं म्हटलं की लगेच जन्माला येऊ शकतं. असं तो करू शकतो. एवढं सामर्थ्य त्याच्या ठिकाणी येतं. त्याला म्हटलं जातं ईशित्व, ईश्वरासारखं ऐश्वर्य. हे अष्टमहासिद्धीचं ऐश्वर्य त्याच्या ठिकाणी येणं, साधनेने प्राप्त होणं, हे जे सगळं ऐश्वर्य आहे हा बुद्धीचा धर्म आहे. म्हणून अष्टमहासिद्धीमध्ये सुद्धा योगी पुरुष अडकून बसत नाही किंवा बसू नये असं सांगितलं. ह्या सगळ्या अष्टमहासिद्धी प्राप्त करत असताना संतांनी सांगितलं आम्हाला यांना प्राप्त करण्यासाठी वेगळी साधना करण्याची गरज नाही. अष्टमहासिद्धीचा कोण आला पाड, किंवा अष्टमहासिद्धी ओळगते द्वारे. सिद्धी लावी पिसे, कोण तया पुषे, नेले राजहंसे. आम्ही राजहंस आहे. राजहंस काय पाणी पितो का? नाही, मोत्याचा चारा तो ग्रहण करतो. आम्ही राजहंस आहे. त्यामुळे हे सिद्धी लावी पिसे, पिसर लावते, वेड लावते. त्यामुळं या रिद्धिसिद्धीच्या आम्ही मागे लागत नाही. ह्या रिद्धिसिद्धी आमच्याकडे येतात. रिद्धिसिद्धीद्वारे कर जोडवणे तिष्ठती असं म्हटलेलं आहे. स्वतःहून आमच्याकडे येऊन आमची सेवा करतात. मोक्ष आम्हा घरी कामारी हे दाशी. मोक्ष सुद्धा सेवा करतो, मुक्ती सेवा करते दाशी होऊन. तर हे रिद्धिसिद्धी काय करतील यात काय नवलं? हे सगळं सामर्थ्य कशाने? नामस्मरणाने. आपल्याकडे सर्वात मोठं साधन आहे नामस्मरण. नामस्मरणाने या सिद्धी प्राप्त होतात. असे तुकाराम महाराजांकडं, ज्ञानेश्वर महाराजांकडं ह्या सिद्धी होत्या. हे चमत्कार त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी केले. आणि आत्ता सुद्धा अनेक संत महात्मे आत्तापर्यंत सुद्धा होऊन गेले किंवा अजूनही आहेत. त्यांच्या ठिकाणी हे सामर्थ्य आहे. नामस्मरणाने हे सामर्थ्य त्यांना प्राप्त होतं. याला म्हटलं जातं ऐश्वर्य. हे अलौकिक ऐश्वर्य आहे. असं अलौकिक ऐश्वर्य सुद्धा बुद्धीचाच धर्म आहे, पुन्हा आत्म्याचा धर्म नाही. म्हणून हे सात्विक रूप सांगितलं. कुणाचं? बुद्धीचं. काय काय धर्म? वैराग्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य. हे सात्विक रूप आहे बुद्धीचं. आणि तामसी रूप कोणतं? याचा अभाव, अधर्म, अज्ञान, अवैराग्य म्हणजेच आसक्ती, आणि ऐश्वर्याचा अभाव, दारिद्र्य. त्याचं कोणी ऐकत नाही की नाही? त्याला काय म्हणायचं? दारिद्र्य. हे सगळे बुद्धीचेच धर्म आहेत, पण तामस धर्म आहे. असं बुद्धीचं वर्णन केलं, बरोबर ना? आता प्रकृती सांगितले होते, महान म्हणजे महत्त्व सांगितलं. आता महत्त्वापासून कोण झालाय? अहंकार. त्या अहंकाराचं लक्षण सांगतायत पुढच्या कारिकेत. अभिमानोऽहंकारस्तस्माद् द्विविधः प्रवर्तते सर्गः एकादशकश्च गणस् तन्मात्र पंचकश्चैव अभिमानोऽहंकारस्तस्माद् द्विविधः प्रवर्तते सर्गः एकादशकश्च गणस् तन्मात्र पंचकश्चैव अभिमानः अहंकारः तस्मात् द्विविधः प्रवर्तते सर्गः एकादशकः च गणः
तन्मात्र पंचकः च एव. अभिमानः अहंकारः हे त्याचं स्वरूप आहे. तस्मात् द्विविधः सर्गः प्रवर्तते. एकादशकः गणः च तन्मात्र पंचकः. अर्थ अभिमानः अहंकारः. अहंकाराचं स्वरूप काय? अभिमान. हे मी करतो, हे मी केलं, मी जातो, मी येतो, हे सगळं मी 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 काय आहे? मे इति मे. हे माझं आहे आणि हे मी आहे. शरीर आणि शरीर संबंधी विषयीचा मीपणाचा आणि माझेपणाचा जो अभिमान, या अभिमानालाच म्हणतात अहंकार. तस्मात त्या अहंकारापासून द्विविधः सर्गः प्रवर्तते. दोन प्रकारची सृष्टी होते, प्रवृत्त होते. दोन प्रकारचा सर्ग प्रवृत्त होतो म्हणजे दोन प्रकारची सृष्टी अहंकारापासून होते. समजतंय ना? इथपर्यंत आलोय आपण. त्या अहंकारापासून दोन प्रकारची पुढे सृष्टी होते. म्हणजे कोणते? एकादशकः गणः. एकादश गण. गण म्हणजे समुदाय, म्हणजे 11 इंद्रियांचा समुदाय. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि मन. मन सुद्धा इंद्रिय सांख्यशास्त्रानुसार. नैयायिक सुद्धा मनाला इंद्रिय मानतात. वेदांतामध्ये फक्त वाचस्पती मिश्र मनाला इंद्रिय मानतात. बाकीचे सर्व मनाला इंद्रिय मानत नाही वेदांतात. मनो ही दशेंद्रियाध्यक्षम. मन काय आहे? 10 इंद्रियांचं अध्यक्ष आहे. एवढंच फक्त मानलेलं आहे. ते कोणत्या इंद्रियात सामील होत जागेवर बसल्या बसल्या ज्ञानेंद्रियांनाही मदत करतं, कर्मेंद्रियांनाही सहाय्य. बरोबर ना? पण यांचं म्हणणं आता पुढे येणार आहे. हा सुद्धा त्याला इंद्रिय का म्हणायचं वगैरे हा विषय पण पुढे येणार आहे. तर बघा, या अहंकारापासून 11 इंद्रिय उत्पन्न होतात आणि तन्मात्र पंचकश्चैव. आणि पंचतन्मात्रा उत्पन्न होतात. मागेच पाहिलंय ना आपण. अहंकारापासून पुढे गणश्च षोडशक 16 समुदाय उत्पन्न होतात. म्हणजे कोण? पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, मन. ही 11 इंद्रिय. इंद्रियाची एक सृष्टी झाली आणि दुसरी सृष्टी पंचतन्मात्राची झाली. कोणापासून? अहंकारापासून. अहंकाराचं स्वरूप काय आहे? अभिमान. बरोबर. आणि अहंकारापासून दोन प्रकारची सृष्टी पुढे होते. कोणती कोणती? इंद्रियात्मक आणि पंचतन्मात्रात्मक. समजलं? म्हणले सांगा बरं कशी कशी? अहंकार एकच रूपाचा आहे. एकच अहंकार आहे की नाही? आणि एक रूप असणाऱ्या अहंकारापासून जड आणि प्रकाश रूप असा दोन प्रकारचा गण कसा काय उत्पन्न झाला? बरोबर ना? दोन प्रकारचा गण. म्हणजे त्याच्यामध्ये जे ज्ञानेंद्रिय आहेत की नाही, ही प्रकाश स्वभाववाली आहेत. ज्ञानेंद्रिय काय करतात? ज्ञानजनकाने. आणि पंचतन्मात्रा ज्ञान उत्पन्न करतात का? नाही, जड आहेत त्या. पंचतन्मात्रा अहंकाराची सृष्टी आहे, पण कशा आहेत त्या? जड आहेत. आणि पंचतन्मात्रा आपल्या अहंकारापासूनच इंद्रिय पण झाली. इंद्रिय कशी आहेत? ज्ञान स्वभाववाली आहेत, प्रकाश स्वभाववाली आहेत. एकाच अहंकारापासून जड स्वभाववाली सृष्टी आणि प्रकाश स्वभाववाली सृष्टी. असं कसं काय झालं? बरोबर ना? म्हणतात उत्तर दिलं की असं होऊ शकतं. असं काही नाही. बाप एकच आहे. एक श्रीमंत मुलगा, एक गरीब मुलगा. असू शकतं की नाही? तसंच इथंही होतं. म्हणजे अहंकार मुळात एकच आहे, पण एका अहंकारापासून उत्पन्न होणारी दोन प्रकारची सृष्टी. एक प्रकाशाकडे जाणारी आणि एक जड रूप असणार. असं होऊ शकतं. कसं होतं ती प्रक्रिया सांगतात बघा. सात्विक एकादशकः प्रवर्तते वैकृतादहंकारात् भूतादिस्तन्मात्रस्य तामसस्तैजसादुभयम् सात्विक एकादशकः प्रवर्तते वैकृतादहंकारात् भूतादिस्तन्मात्रस्य तामसस्तैजसादुभयम्
सात्विकः एकादशकः प्रवर्तते वैकृतात् अहंकारात् भूतादेः तन्मात्रः सः तामसः तैजसात् उभयम्। वैकृतात् अहंकारात् सात्विकः एकादशकः प्रवर्तते भूतादेः तन्मात्रः यतः सः तामसः तैजसात् उभयम्। अन्वयपूर्वक अर्थ बघा। वैकृतात् अहंकारात, वैकृत अहंकारापासून म्हणजे सात्विक अहंकारापासून, वैकृत शब्दाचा अर्थ आहे सात्विक, सात्विकात अहंकारात असा अर्थ। सात्विक अशा सत्वगुण प्रधान असा अर्थ। अहंकारात गुण आले की नाही सगळे, प्रकृती त्रिगुणात्मक आहे, ती बुद्धीमध्ये 3 गुण आले, बुद्धीपासून अहंकार झाला, बुद्धीमध्ये 3 गुण होते ते अहंकारातही आले, समजताय ना। आता अहंकाराचे पुढे आपल्या कार्यामध्ये येतात, कारणाचे गुण कार्यामध्ये येतात, कारण गुणा हा कार्यगुणान आरभंते हा नियम। म्हणून अहंकार सुद्धा 3 प्रकारचा, सात्विक, राजस आणि तामस। पक्क ध्यानात ठेवा, अहंकाराचे किती प्रकार? 3, सात्विक, राजस आणि तामस। कारण प्रत्येक अहंकाराची सृष्टी वेगळी आहे, म्हणून ध्यानात ठेवायचं, ही प्रक्रिया आहे। तर बघा आता इथपर्यंत ध्यानात ठेवा बरं का। इकडे बघा, प्रकृतीपासून महत्त्व झालं, बरोबर, समष्टी बुद्धी, त्या बुद्धीचे धर्म वगैरे सांगितले, राजसी तामसी, तशी बुद्धी पण त्या बुद्धीपासून म्हणजे महत्त्वापासून अहंकार झाला। हा अहंकार 3 प्रकारचा आता इथं विशेष विचार करायचा आहे, 3 प्रकाराचा, सात्विक, राजस आणि तामस। तर मग वैकृतात अहंकारात म्हणजे सात्विक अहंकारापासून काय उत्पन्न झालं? एकादशकः सात्विकः प्रवर्तते, सात्विक अशा प्रकारची 11 इंद्रिय उत्पन्न झाली। कोणापासून? सात्विक अहंकारापासून। सात्विक अशी, कारण अहंकार कसा आहे तो? सात्विक, त्यामुळे सात्विक अशा अहंकारापासून सात्विक अशी ज्ञानेंद्रिय उत्पन्न झाली। समजलं ना? ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, मन हे 11 एवढे उत्पन्न झाले। म्हणजे बघा बरं, वेदांतामध्ये ज्ञानेंद्रिय हे सत्वगुणापासून, पण कर्मेंद्रिय हे रजोगुणापासून सांगितलेत। हा फरक आहे, जिथल्या तिथं टच झालं पाहिजे, कळालं पाहिजे भिन्नता शास्त्रकारांची। सांख्यशास्त्रकार म्हणतात ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, मन हे सगळं कोणापासून झालंय? सात्विक अहंकारापासून। 11 तत्व उत्पन्न झाले, हे ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आणि मन। समजलं? पुढे भूतादे हे तन्मात्रा, इथं भूतादे शब्दाचा अर्थ आहे तामस, पंच, बरोबर ना? भूत, भूत शब्दाचा अर्थ इथं पंच तन्मात्रांची सूक्ष्म अवस्था, तो आहे ज्याच्या आधी, बरोबर ना? किंवा पंचमहाभूता आहेत ज्याच्या अगोदर, असे जे भूतादी, असा भूतादी म्हणजे कोण आहे? अहंकार। भूतादे हे म्हणजे तामसात असा अर्थ, तामस अहंकारापासून तन्मात्र म्हणजे पंचतन्मात्रा उत्पन्न होतात। समजलं ना? कुणापासून? तामस अहंकारापासून। कोण उत्पन्न झालं? पंचतन्मात्रा उत्पन्न झाल्या, बरोबर। अहंकाराचे 3 प्रकार केले, सात्विक अहंकार, राजस अहंकार, तामस अहंकार। सात्विक अहंकारापासून सात्विक अशी ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, मन 11, आणि तामस अहंकारापासून पंचतन्मात्रा, बरोबर ना? मागे सांगितलं होतं अहंकारापासून 16 होतात, त्यापैकी 11 ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय वगैरे हे सात्विक आहेत। सात्विक असल्यामुळे ते सात्विक अहंकारापासून झाले अशी कल्पना आहे, बरोबर ना? त्याच अहंकारापासून पंचतन्मात्रा पण होतात। तर त्या पंचतन्मात्रा मात्र कशा? जड आहेत ना, त्या पंचमहाभूतांची सूक्ष्म अवस्था, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, रूप असणारी, त्याला काय म्हटलं जातं? पंचतन्मात्रा। त्या पंचतन्मात्रा जड आहेत, त्यामुळं त्या तामस अहंकारापासून उत्पन्न झाल्या। म्हणजे कशामुळं? तर उत्तर दिलंय यतः तामसः, त्या पंचतन्मात्रा कशा आहेत? तामस आहेत। मग त्यांचं कारण सुद्धा जो अहंकार आहे तो तामस आहे। आणि मग रजगुणाला काही काम आहे का नाही म्हटलं? रजगुणापासून कोण उत्पन्न झालं? तर उत्तर देत आहेत उभयम, तैजसात उभयम। तैजस म्हणजे राजस अहंकार, आणि त्या राजस अहंकारापासून उभयम दोन्ही झाले। स्वतंत्र त्याची वेगळी सृष्टी नाही काही, बरोबर ना? कुणाची? राजस अहंकाराची। पण तो काय करतो? या दोघांना सहाय्य करतो। सत्वगुणामध्ये क्रिया आहे का? तमगुणात तरी क्रिया आहे का? क्रियाशील कोण आहे?
उपष्टंभकम चलंच रजहा, कारिका गेले ना मागे. सत्वम लघु प्रकाशकम, सत्वगुण हा लघु आहे, प्रकाशक आहे. उपष्टंभकम चलंच रजहा, उपष्टंभक म्हणजे काय, क्रियाशील अशा प्रकारचा, चंचल अशा प्रकारचा रजोगुण आहे. आणि तमोगुण कसा आहे, तमोगुण जड अशा प्रकारचा आहे. गुरु वर्णकम तमहा, गुरु म्हणजे जड आहे, आवरण घालणार आहे. कोण, तमहा, तमोगुण. म्हणजे रजोगुण आणि सत्वगुणामध्ये क्रियाशीलता नाही. आणि उत्पन्न करायचं म्हणले क्रिया लागते की नाही. आता सात्विक अहंकार आहे आणि सात्विक अहंकारापासून 11 तत्व उत्पन्न झाले इंद्रिय रूपी. ते होण्यासाठी त्या सत्वगुणाला रजोगुणाचं साह्य घ्यावं लागतं. समजलं ना. आणि तामस अहंकारापासून पंचतन्मात्रा उत्पन्न होण्यासाठी सुद्धा त्या तामस अहंकाराला राजस अहंकाराचं साह्य घ्यावं लागतं. समजलं ना. मग राजस अहंकार काही उत्पन्न करत नाही स्वतंत्र रूपाने, फक्त साह्य करतो. मग आता सृष्टी कशी झाली बघा. प्रकृतीपासून महत्त्व, महत्त्वापासून अहंकार, तो अहंकार 3 प्रकारचा. त्या 3 प्रकारच्या अहंकारापैकी सात्विक अहंकारापासून पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, मन. तामस अहंकारापासून पंचतन्मात्रा, बरोबर ना, झाल्या. पण ह्या दोन्ही प्रकारच्या सत्व रजत गुणा तमगुणापासून आपली सृष्टी होण्यासाठी तमगुण काय, आपलं रजगुण काय करतो, साह्य करतो. मग सत्वगुणापासून 11 इंद्रिय उत्पन्न होण्यासाठी त्याला रजोगुणाचं साह्य. मग पुन्हा वाक्य बदलतं. कसं वाक्य होतं, सात्विक अहंकारापासून रजोगुणाच्या साह्याने 11 ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, मन हे झाले. पुन्हा तामस अहंकारापासून रजोगुणाच्या साह्याने पंचतन्मात्रा झाल्या. आता हे सगळं पाठ करायचं. एवढं जरी केलं ना तरी सांख्यशास्त्राचा अभ्यास झाला म्हणून बऱ्यापैकी. प्रकृतीपासून समष्टी बुद्धी, महत्त्व, महत्त्वापासून अहंकार, अहंकार 3 प्रकारचा, सात्विक, राजस, तामस. सात्विक अहंकारापासून रजोगुणाच्या साह्याने, राजस अहंकाराच्या साह्याने, सात्विक अहंकारापासून 11, राजस अहंकाराच्या साह्याने तामस अहंकारापासून पंचतन्मात्रा झाल्या. आता पूर्ण पंचमहाभूतापर्यंत आलो, बरोबर ना. कुठपर्यंत आलो, तन्मात्रापर्यंत आलो. आता या पंचभ्यः पंचभूतानी, त्या पंचतन्मात्रांपासून पुढे काय होतात, आणखी पंचमहाभूत होतात. ते पुढे सांगितलेलं आहे. बघा आता हा विचार आपण उद्या करूया बाकीचा. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.